उन्हाळा आलाय, आंब्याचा सीझन आलाय. अनेक जण हापूस आंबा म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे आंबे घेतात आणि त्यातच त्यांची गल्लत होते. मात्र खरा देवगड आंबा कसा ओळखायचा किंवा देवगड आंबा हाच आहे यासाठी टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. सगळ्या क्षेत्रात आता टेक्नॉलॉजीचा वापर होतोय. मात्र खरा देवगड आंबा कोणता आहे यासाठी देखील आता टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. आणि हे सगळे QR कोड्स असू देत, व्हॉट्सॲप असू देत, या सगळ्याच्या माध्यमातून आता खरा देवगड आंबा प्रत्येकाला ओळखता येणार आहे आणि प्रत्येक नागरिकाची आता फसवणूक याच्या माध्यमातून कमी प्रमाणात होणार आहे. माझ्यासोबत ॲडव्होकेट सप्रे सर आहेत. सर, खरा आंबा नेमका कसा ओळखायचा, खरा देवगड आंबा कसा नेमका ओळखायचा? अनेकांची फसवणूक झाल्याचं आपण बघितलंय. चौकात आंबे विकायला असतात, पण अनेक जण देवगड आंबा म्हणून वेगळाच आंबा घरी घेऊन जातात. तर यासाठी गेले 100 वर्ष देवगड आंब्याने जे नाव कमवले ते आता मार्केटमध्ये आपण म्हणलं तसं की कोणी उठतं आणि कोणता आंबा विकते. त्यामुळे ग्राहकाला ॲक्च्युअल देवगडचा आंबा कोणता हे समजण्यासाठी आपण हे टॅम्पर प्रूफ UID सीलची प्रक्रिया सुरू केली. आता प्रत्येक आंब्यावर एक सेपरेट म्हणजे प्रत्येक आंब्याला आधार कार्ड मिळाल्यासारखा एक विषय आहे की प्रत्येक आंब्याला युनिक कोड मिळतो. आता हे पेटंटेड टेक्नॉलॉजी कशासाठी? प्रत्येक कोड 2 भागात आहे. एक भाग इथं वर दिसतो, एक भाग खाली आहे. याचं ऑथेंटिकेशन सिम्पल या व्हॉट्सॲपवर आहे की 9167668899 या नंबरला आपण हाय पाठवलं की आपली सिस्टीम आपल्याला सांगते की मला काय पाठवा. त्याला अख्ख्या कोडचा फोटो पाठवायचा आहे. कोडचा फोटो आला की आपली सिस्टीम बॅकएंडमध्ये वाचते आणि म्हणते की मला हे हिडन डिजिट्स पाठव. हिडन डिजिट्स पाठवण्यासाठी आपण हा स्टिकर जर काढायला गेला ते स्टिकर ऑटोमॅटिक 2 तुकड्यात तुटतं. त्याच्यामागे सेपरेट कोड आहे. हा कोड जेव्हा आपण पाठवता तेव्हा आपली ही जी यंत्रणा आहे ही अशा प्रकारे हे वाचते आणि प्रत्येक आंबा जेन्युइन असेल, हा कोड जर मॅच झाला आपल्या सिस्टीमला तर त्या कोड काय आहे, तो फार्मरचं नाव काय आहे, त्याचा कॉन्टॅक्ट काय आहे, त्याचा GI नंबर काय आहे, हा कोणत्या गावचा आहे, अशी सिस्टम मेसेज संस्था पाठवते. हां, तो फुल कोड जर मॅच झाला सिस्टीममध्ये मग आपल्या सिस्टीमच्या बॅकएंडला तर माहिती आहे कोणता कोड आहे. तो मॅच झाला की मग कस्टमरला त्याचं आयडेंटिफिकेशन करून पाठवते की हा जेन्युइन अल्फॉन्सो आहे. हे असं सगळं आंब्याच्या बाबतीत करावं असं का वाटलं? कारण सगळे फळं विकले जातात, पण देवगड आंबा, रत्नागिरी हापूस असू देत किंवा बाकीच्या कोकणातल्या शहरांमध्ये पिकल्या जाणारा हापूस असू देत, ते आंबे ही हापूस आंबे म्हणून आत्ता मानले जातात आणि देवगडचा याच्यात फरक नेमका कसा ओळखायचा लोकांना? देवगड या ब्रँडला, या नावाला मार्केटमध्ये पसंती आहे का? कारण आपल्याकडच्या आंब्यामध्ये अरोमा जास्ती प्रमाणात आहे, तिची टेस्ट वेगळी येते. त्यामुळे मार्केटमध्ये रत्नागिरीला पण त्याचं नाव आहे, कारण रत्नागिरीची चव थोडीशी वेगळी आहे. रत्नागिरीच्याही चवीला प्रेफरन्स देणारी पण लोकं आहेत. रत्नागिरी आणि देवगड हे 2 मार्केटमध्ये चालणारे हापूस आहेत. पण त्याच्यानंतर काय झालं, हे 2 प्लांटेशनमध्ये याची नाव व्हायला लागल्यावर लोक इकडनं झाडं नेलीत आणि दुसऱ्या प्रदेशांमध्ये त्यांनी लावली, प्रामुख्याने कर्नाटकात, केरळमध्ये. आता तिकडच्या आंब्याला जो काय चव आहे आणि वास आहे तो आपल्यापेक्षा वेगळा आहे. तो काय अल्फॉन्सो नाही, कारण अल्फॉन्सो केंद्र सरकारने जे GI जो दिलेला आहे तो ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या 5 जिल्ह्यांमध्ये दिलेला आहे. त्यामुळे इतर ठिकाणचा जो काय आंबा आहे त्याला काय अल्फॉन्सो म्हणता येत नाही. पण ते काय करतात, देवगडची, रत्नागिरीची रद्दी घेऊन जातात, त्याच्यातनं पॅक करून पाठवतात आणि तो विक्रेता म्हणतो हे बघा हे देवगड का, तो रद्दी आहे. त्यामुळे काय व्हायला लागले, त्यांच्याकडे एक तर प्रोडक्टिव्हिटी खूप जास्त येते. आंब्याला क्वालिटी नाही आहे पण प्रोडक्टिव्हिटी खूप जास्त आहे. त्यामुळे आंबा भरपूर प्रमाणात येतो इकडे आंब्याचा दर कमी करतो आणि मग शेतकऱ्याला तो काही दर मिळत नाही. म्हणून आपल्याला ही प्रक्रिया प्रामुख्याने राबवावी लागलेली आहे. यावर्षी देवगडसाठी केली आहे, पुढच्या वर्षी रत्नागिरीच्या पण शेतकऱ्यांना आपण हे कोड इश्यू करायला लागणार आहोत. पण याचं हे कोड इश्यू करायचं असेल तर शेतकऱ्यांसाठीची काय प्रोसेस आहे नेमकी? शेतकऱ्यांनी पहिले तर GI रजिस्टर्ड असणं गरजेचं आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी. कारण अल्फॉन्सोला जो GI मिळाला आहे ते GI कायद्याची तरतूदच ही आहे की जोपर्यंत GI रजिस्टर्ड नाही तोपर्यंत तुम्ही GI असलेला त्या नावाने विक्री करू शकत नाही. त्यामुळे एक तर पहिले GI रजिस्टर्ड असणं गरजेचं आहे. दुसरं, आपल्या संस्थेकडे त्यांनी 7/12 त्यांचा द्यायचा आहे, त्याच्यावर किती झाडं आहेत, त्याची प्रोडक्शन कपॅसिटी काय आहे, वयानुसार आपल्या संस्थेतल्या तज्ज्ञांना कळतं. तर तेवढे त्यांनी कोड इश्यू त्याला केले जातील. तशा याचं नेमकं या सगळ्या सिस्टीमचं नाव काय आहे आणि ते आत्ता किती जणांकडे चालू झालंय किंवा तुमची विक्री अशी सुरू? हां, आत्ता विक्री आपण 308 शेतकऱ्यांना दिले. ह्याला पेटंट आहे टॅम्पर प्रूफ सील म्हणून, मुंबई स्थित TP सील म्हणून याचं पेटंट आहे. आणि मुंबई स्थित सन सोल्युशन्स आहे, त्यांना याचं पेटंट मिळालेलं आहे. त्यांच्याकडनं आपण लायसन्स करून याच्यात घेतलेलं आहे.
प्रत्येकच नागरिकाची उन्हाळ्याच्या आंबा आणि आमरस एन्जॉय करतानाची किंवा खातानाचा फसवणूक होऊ नये आणि नेमका देवगड हापूस आंबाच त्यांच्या घरी जावा अशी या सगळ्यांची इच्छा आहे आणि त्यासाठीच त्यांनी टेक्नॉलॉजीचा वापर करून हा अल्फान्सो किंवा हा हापूस आंबा ठरवण्यात आला आहे. देवगड हापूस नेमका कसा ओळखायचा हे आत्ता आपण जाणून घेतलं आहे. कॅमेरामन राजेश बिडकरसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.